तर काय झालं माहिती आहे का, रात्री ह्यांनी सगळं सामान वगैरे घेऊन आले, महिन्याचं जे काही आपल्याला राशन किराणा वगैरे लागतो सगळं घेऊन आले. तर जेव्हा पण मी सामान भरते ना, ते जे काही डबे वगैरे कंटेनर वगैरे आहेत ना, ते सगळे घासून ठेवते आणि मग स्वच्छ केल्याच्या नंतरच सगळ्या डाळीदुळी त्यामध्ये भरते. त्यामुळे काय होतं, डाळींना वगैरे कीड लागत नाही किंवा मग त्याच्यात असे पाखरं वगैरे होत नाहीत अशा पद्धतीने केल्यामुळे. तर मग सगळे हे कंटेनर तुम्ही बघू शकता. तर काचाचे वगैरे मी या भरण्या मागवलेल्या नाही. का सांगते, खूप छान वाटतात बघा काचाचे कंटेनर पण असे किचनमध्ये ठेवायला. पण ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत ना, त्यांनी काचाचे कंटेनर न घेतलेलेच बरे. कारण मग घेतले ना तर ते एकतर माझ्या हाताने फुटतेच, नाही तर मग मुलांच्या हाताने. त्यामुळे मग अशा पद्धतीने प्लास्टिकचे हे मागवले आणि हे खूपच दिसायला पण खूपच छान वाटत होते. तर याला काही डब्बे नाही किंवा मग कंटेनर वगैरे तुम्ही म्हणू शकता. तो खूप मस्त वाटत होते. इथे बघू शकता तुम्ही सगळ्या डाळीदुळी माझ्या भरणं झालं. त्यानंतर घरी अशी एखादी प्लास्टिकची भरणी असतेच, तर मग त्यामध्येही मी हे शेंगदाणे वगैरे भरले. आणि जेव्हा पण आम्ही महिन्याचं सामान वगैरे भरतो ना बघा, तर सगळ्या डाळीदुळी शेंगदाणे वगैरे मी 2-2 किलो मागवते. 2 किलो बरोबर आम्हाला 1 महिनाभर सगळं सामान जातं. आणि मी काम करू लागले की आयुषला पण खूप उल्हास येतो. मग तो म्हणला, मम्मा मी पण करू लागणार तुला. तर मी म्हणलं चल बाबा कर. तर चला, ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.